अधिपती आपलं घर मोठं तर आकाश दिवा पण मोठा पाहिजे का नाही? एवढा बारका आकाश दिवा टिकलीवानी दिसायलाय. काढा त्यो आणि हा मोठा लावा. या पुढे असलं काही करत जाऊ नका आणि काही केलं तर चिटूक पिटूक काही करू नका. आपल्याकडे कारभार कसा रॉयल पाहिजे, रॉयल. सणासुदीचं डोळ्यातनं पाणी काढू नका. चुकून आलं पाणी. तर चुकून आलं, आम्हाला माहिती आहे की का चुकून आलंय ते. बघा मॅडम नको म्हटल्या होत्या ना, हा आकाश कंदील लावू नका असं म्हटल्या ना, मग तुम्ही का आणलात तो इथे? नाही फेकून देते. काय हो, राहू दे मास्तरीन बाई, असं काय करताय? आपण एक काम करूया, आपला आकाश कंदील आपण आपल्या खोलीत लावूया. आईसाहेबांच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेऊ. बघा त्यांचं म्हणणं बी चुकीचं नाही. घर आहे एवढं मोठं दांडग आणि त्याला आकाश कंदीलाचा चिमणी एवढा चालेल काय? जरा मोठा पाहिजे का नाही? ह्यो अख्ख्या घराच्या मनानं बारका आहे, पण इथं आपल्या खोलीत ह्यो परफेक्ट आहे. हो, आपल्या बारक्या खोलीत बारका आकाश कंदील भारी वाटेल एकदम. हा थांबा. हा बघा कसला भारी प्रकाश पडलाय ना तुमच्या आकाश कंदिलाचा. खरंच असाच ज्ञानाचा प्रकाश जर मला या घरात पाडता आला ना, मला खरंच खूप आनंद होईल. थँक्यू. हे बघा आम्हाला जमल तेवढं सगळं करतच राहणार, पण तुम्ही असं उगाच बारक्या बारक्या गोष्टीवर नाही मूड घालून घेत जाऊ नका. असं आपलं काय ठरलंय, आपलं मेन उद्दिष्ट काय आहे? तुम्ही परत एकदा शाळेत रुजू व्हायला पाहिजे, बरोबर आहे का नाही? पण तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आईसाहेब जरी काही बोलल्याच तर तुम्ही एवढं नाराज होत जाऊ नका. नाही. ये की धनाजी. काय वहिनी सरकार, माझा स्वयंपाक बनून झालाय. आता तुम्ही करू शकता रसमलाई. ठीक आहे आलेच मी. होय. चला मी लागते कामाला. कामाला लागा. पदर बिदर खोचून फरदरी साड्या बिड्या नेसून बनवा रसमलाई. एवढे दागदागिने घालून रस सगळ्या मलाही पाडू नका. म्हणजे हो, केवढी मस्करी करताय तुम्ही माझी. काय नाही, जरा खळखळ ठेवायचा प्रयत्न आहे आमचा, बाकी काय. आले. भावा आज तुझा प्रकाश पडल्यामुळे जरा हसल्यावर काय मास्तरीन बाई, असाच हसवत ठेव रे बाबा. त्यास हे काय आहे? दिवाळीचं गिफ्ट. तुला दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. सॉरी यावेळी गिफ्ट थोडंसं छोटं आहे. ते जॉब नसल्यामुळे थोडीशी गडकी होती ना. निखिल, इट्स ओके. अरे बरं, आता जॉब लवकर सुरू करायला पाहिजे. मॅडमशी बोलशील ना तू? अरे त्या एकदा हो म्हणाल्यात ना, मग त्यांना सारखं सारखं कॉल करणं बरोबर वाटणार नाही. एक काम करूया, दिवाळीनंतर त्यांना भेटायला जाऊया. म्हणजे कसं तुला जॉबवर लगेच घेतील ना त्या. चालेल. आणि तो पगार? अरे जॉब पगार सगळं बोलूयात. तू काळजी करू नकोस. आणि हा तुला पण दिवाळीच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. सगळ्यांना कापड दिली ना ग? आईसाहेब बोलायचं होतं जरा. बोला. नक्की बोलू काय? आमच्याशी बोलायला तुम्हाला कधीपासून परवानगी घ्यायला लागत्या? हा, आणि आम्हाला माहित आहे तुम्ही काय बोलणार ते. तुम्ही सुनबाईंबद्दलच बोलणार, कारण हल्ली तुम्ही तिच्याशिवाय दुसरं कुठं काय बोलता. तसं नाही.
बघा मला असं वाटतंय की आता ते आपल्या घरात आहेत नवीन, जरा त्यांच्या कलाकारानं घेऊया असं. कलाकलानं म्हणजे काय? हा, त्या म्हणतील तसं करायचं होय? नाही नाही तसं नाही, पण अहो त्यांनी लई कष्ट घेऊन तो आकाश कंदील बनवला होता माहिती आहे काय. म्हणताना मी कोणी तो लाव- सांगितलं होतं त्यांना? हा, नाही सांगितलं नव्हतं, पण आता काय त्या उत्साही कार्यकर्ते आहेत, लावला असतं त्यांचा आकाश कंदील तर त्यासनी मी जरा भारी वाटलं असतं असं. बघा आई साहेब, माझं म्हणणं एवढंच आहे की बघा तुम्हाला पटतंय का, त्या त्यांचं घरदार सोडून आई वडिलांना सोडून आपल्या घरात आल्यात का नाही, मग जरा आपण त्यांच्या मनाची पर्वा करायची काय असं. तुम्ही त्यांच्या मनाची पर्वा करणार काय फकस्त? आईच्या मनाची पर्वा करणं सोडून दिलंय वय तुम्ही? ओ आई साहेब, नाही, आणि आता तुम्ही त्यांची एवढी पर्वा करताय म्हणल्यावर आम्हाला परत तेच कशापायी करायला सांगताय? हा, तसं नाही, पण आपण जरा त्यासनी समजून घेऊया, असं वाईट वाटायला नको, त्यासनी एवढी काळजी घेऊ, त्यांचं मन राखूया म्हणजे थोडक्यात असं एवढंच म्हणायचं. अहो बरोबर आहे तुमचं, पटतंय आम्हाला तुमचं म्हणणं, त्यांचं मन राखलंच पाहिजे आणि आम्ही ते करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा पण आम्हाला एक सांगा, हा, आम्ही का त्यांना ओरडलो, का त्यांना शिवीगाळ केली म्हणून त्यांना एवढं वाईट वाटतंय? अधिपती तुम्हाला सांगतो आम्ही, ही ना शिकलेल्या माणसांची थेर आहेत. मन राखा, अमक करा, तमक करा, कौतुक. हो, आपण रांगड्या स्वभावाची माणसं आहोत, मनात आलं की बोलून मोकळं होतोय, कुणाचा अपमान करायचा हेतू नसतोय आपला. तरी बी त्यांना वाईट वाटत असेल, त्यांचा अपमान केला असं वाटत असेल तर तुम्ही त्यांना सांगा आमच्या वतीनं, आमचा तसं काही हेतू नव्हता. नाही नाही नाही, त्यासनी असं काही वाटतच नाही, अपमान बिपमान झाला त्यांच्या डोसक्यात बी नाही, माझं माझं आपलं चाललंय, आपलं बोलणं चाललंय एवढं बा. ठीक आहे, चला दिवाळी असं तोंड पाडून बसू नका. हा, त्या रसमलाई करतात नव, ते खाऊया आणि तोंड गोड करूया काय? हा, हॅपी हॅपी. Happy. हॅलो, हाय बोल. हा हॅलो अक्षरा, कामात आहेस का ग बेटा? हो, जरा रसमलाई करते. अगं बाई, हो का? वा वा, कर कर. आणि अगं ए, दिवाळीचा फराळ केला का? नाही, तो धनाजी काकांनी केला, पण अधिपतींना रसमलाई खायची होती म्हणून मी करते. बरं बरं, कर कर कर, मी तुला नंतर फोन करते. हा, बोल ना, काही काम होतं का? अगं काम म्हणजे हेच की तुझा फोन नाही आला ना. म्हणजे तुमचं काय ठरलंय, तुम्ही कधी येणार आहात तिकडे, म्हणून केला होता फोन मी. हा, आमचं अजून काही ठरलं नाही, मी अधिपतींशी बोलून तुला सांगते. बरं बरं, लवकरात लवकर ठरवा आणि कळवा आम्हाला, हो हो हो, कळवते. म्हणजे कसं इकडचं नियोजन करता येईल ना मला. हा, अगं आणि ऐक ऐक, ते जरा पाक कमी गोड कर, जास्त गोड करू नको, चांगलं लागत नाही बरं का मग ते. आई, मी करते ना आता. बरं ठेव. बाय बाय. बाय. ही सबनिसांकडे पाठवा. वय ताई, ताई, चल रसमलाई केली आता टवळीनं. टवळी? अगं तुझी लाडकी सून. ताई, तू पण तिला अशा शिव्या घाल, अशा शिव्या घाल का तिनं परत स्वयंपाक घरात जायची हिम्मतच नाही केली पाहिजे. कसल्या दळभद्री घरात आलेली कार्टी हाय. पण ताई, तिनं अगं त्यो कसल्या त्यो चिंद्यावानी आकाशजीवा केलता होय का नाही? तू बरोबर बोललीस बघ ताई, एवढा बारका आकाशजीवा कोणाच्या नाकात घालणार होतं? झालं ना ते, परत परत तीच कॅशेट कशापायी वाजवतीयस? वय झालं ताई. ताई, आज का नाही रसमलाईची परीक्षा आहे, तर तू का नाही तिला नापास करून टाक. हा, म्हणजे तिची परत हिम्मत होणार नाही हे म्हणायची का मला स्वयंपाक करायचा हाय. आम्ही काय करायचं हे तू आम्हाला सांगणार आता? हा,
काय चव आहे हो तुमच्या हाताला मास्तरीन बाई. रसमलाईचा गोळा असा जिभेवर ठेवल्या ठेवल्या इरगळतोय. अजून एक द्या. हो. सुनबाई सुग्र नाहीस. दुर्गे बघत काय बसलीस, खा की आता. वय ताई. आईसाहेब तुम्ही पण घ्या की. काव कसं झालंय? सुनबाई चांगली बनवली तुम्ही रसमलाई. जे चांगलं ते चांगलंच म्हणतोय आम्ही. खरंच चवीला चांगली आहे. घरचा सात्विकपणा, बाहेरची चव, चव आहे तुमच्या हाताला. आवडला आमसनी. आता आम्हाला कळलं का तुम्ही एवढ्या अडून बसला होता स्वयंपाक करायचाय म्हणून. शाब्बास सुनबाई शाब्बास. अन्नपूर्णा देवी प्रसन्न आहे तुमच्यावर. ए पोरी, तू कशा पायी रडतीयास? अगं ताईनं कौतुक केलं म्हणून रडायलीस वे? बसा बसा तुम्ही बसा मास्तरीन बाई. बसा आधी बसून घ्या. नाही नको. अहो बसा. अहो बसा. बसा. ए धनाजी पाणी आण रे. या की पाणी घे. या की हातात प्या की. प्या पाणी प्या थोडं. नको. प्या म्हणलं ना व. प्या प्या. थँक्यू मॅडम. कशाबद्दल? तुम्ही ते अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद वगैरे म्हटलात ना, मला मला खूप भरून आलं. खरंच आहे ते. अजून लई काय काय बनवता येते त्याचं. चांगलंय की. मला खरंच खूप बरं वाटलं मॅडम, तुम्हाला रसमलाई आवडली ते ऐकून. आता यासनी आता असंच वेगळं वेगळं काही ना काही बनवत राहू देत आधी मध्ये है ना. एकदा केलं ना हो त्यांनी, पास झालं. आता धनाजीला शिकवतील त्या. धनाजी. जी सरकार. काय रे धनाजी, तुला ठाव नव्हतं रसमलाई कशी बनवायची ते? नाही सरकार, पण मी आज शिकून घेतो सरकार. म्हणूनच आम्ही सुनबाईनं करायला सांगितलं ना व. असलं कसलं रे आचारी तू? तुला असलं काही करायला येत नाही? कसला पगार कसला घेतोस तू आमच्याकडून? हा अन्न असेल येत तर चालतं हो. का घरी? चुकलं सरकार, एकदा माफी द्या. माफी नसते आपल्याकडे धनाजी. हो नाही आई साहेब, त्याची काही चूक नाही. माझीच इच्छा झाली आहे खायची. पण नेमकं त्याला तेच येत नाही. सुनबाईंना येतं. ते बाकी सगळे आयटम परफेक्ट करतोय धनाजी. तुम्हाला पाहिजे ते जमत नसल तर काय उपयोग आहे त्याचा? हा नाही नाही असू दे असू दे. एक संधी देऊया आपण त्याला. काय धनाजी? वही सरकार, एक संधी द्या. मी आज शिकतो सरकार. चूक सुधारायची ही शेवटची संधी आहे असं समज. आणि यापुढं अधिपतीने काय बी मागितलं आणि तुला ते जमलं नाही आणि आमची लक्ष्मी जर स्वयंपाक घरात गेली तर तू बाहेर. होय. अधिपती यांना खोलीत न्या आणि आपल्या घरातल्या रीतीभाती सांगा जरा. हा चला. ऐ काय रे धनाजी, अरे जे सुनबाईला बी येतंय ते तुला येत नाही बाय?
अरे एवढी वर्ष तू किचन मध्ये काम करतोस कशा बाई? हे बघ, परत सुनबाई किचन मध्ये घुसली नाही पाहिजे, आणि घुसलीच तर तुझी नोकरी गेली म्हणून समज. कळतंय काय? दुर्गे जातो. धनाजीला डोसकाय आणि कान बी. आम्ही काय बोललो ते त्याला ऐकू पण आलं आणि कळलं बी. तू कशा पायी कॅसेट रिपीट करतेस? हा, नाही ताई, ते म्या जा तू. धनाजी एक कडक चहा कर. डोसकं नुसतं भनभनायला लागलं. मोठे मला आजी साहेबांनी द्यायला सांगितलं होतं. काही लागलं तर सांगा. कशाला नको मला. धन्यवाद. हा ठीक आहे, मजेत आहे मजेत आहे. वहिनी साहेब पण मजेत आहे. आम्ही आहे, काळजी करू नका, आम्ही आहे. आम्ही देवा आई बाई सुन पहिले देवा खुश सुन भाई तू लक्ष्मी तू बघा साहेब. ऐकणार काय जरा माझं? बघा मी काय म्हणतो. अधिपती, तुम्हाला माहित आहेत ना तुमच्या आई साहेब. मग का केली आपण रसमलाई? का असं केलं आपण? तुम्ही वट्ट लोड घेऊ नका सा. मी काय सांगतो तेवढं ऐका. माझा वेळ जावा म्हणून मी रसमलाई केली खरी, पण माझ्यामुळे धनाजी काकांच्या नोकरीवर गदा आली. तुम्ही बोला. हा, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमशी प्लीज बोला. त्यांना सांगा की मी पाऊल सुद्धा टाकणार नाही किचन मध्ये, पण प्लीज धनाजी काकांना त्यांच्या जॉबवरून काढू नका. अधिपती, जर माझ्यामुळे धनाजी काकांची नोकरी गेली ना, तर मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. ऐका, आपलीच हुशारी आपल्याच अंगाशी आली. आपलीच हुशारी आपल्याच अंगाशी आली. आपली? हो, माझी इच्छा, तुमची शक्कल. नाही, पण हुशारी मी गेली ना. तर तुम्हीच म्हटलात ना, या खोलीत सगळं आपलं आहे, तुझं माझं असं काही नाही, चूक आपली, सुख आपलं. पण ते माझ्यासाठी, तुमच्यासाठी फक्त मैत्री आहे ना. माझ्यासाठी मैत्री कुठल्याही नात्यापेक्षा कमी नाहीये. भारी वाटलं मला ऐकून. ऐका ना अधिपती, मला नाही वाटत धनाजी काकांचा जॉब. अहो नाही जाणार. तुम्ही कशाला लोड घेताय मास्तरीन बाई? कशावरून असं वाटतंय मी तुम्हाला? ओळखतोय की नाही आमच्या आई साहेबांनी. त्या नाही काढणार त्याला. जरी रागारागात बोलल्या जरी असतील इकडचा शब्द, तरी त्या कामावर नाही काढणार त्याला. लई जुना माणूस आहे देऊ. हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचं काम जाणार नाही. विश्वासातला माणूस आहे देऊ. बघा सत्य आहे. माझ्या विश्वासातल्या माणसाचा फोन आला. थांबा जरा. हॅलो. हा, सरकार माफ करा, एकदा चुकलं सरकार, माफ करा सरकार. उठ
उठ धनाजी. मी खरंच समजा शिकून घेईन. धनाजी, तुझ्यासारखा स्वयंपाक या जगात कुणी बी करू शकत नाही. पण ते समजा काय काय पदार्थ असतात ते मला नाही येत. हे चूक आहे ना सरकार? ते शिकायची काय बी गरज नाही. धाकले सरकारने मागितलं तर? आता नाही मागणार. म्हणजे तुझी नोकरी धोक्यात येईल अशी मागणी नाही करणार आता ती. म्हणजे ताई तू आता याला काढणार नाहीस? नाही. अगं पर तू बाहेर तर बोललीस की. ते आम्हाला त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवायचा होता म्हणून बोललो. धनाजी, राग मानू नगस, पण आम्ही तुला बोलत नव्हतो. म्हणजे सरकार? सुनबाईंना परत कधी स्वयंपाक घरात येऊ द्यायचं नव्हतं म्हणून आम्ही तसं बोललो. आणि तुझी नोकरी जाईल म्हणल्यावर परत त्या कधी स्वयंपाक घरात पाऊल ठेवणार नाही याची खात्री आहे आमसनी. जा आता. ताई उठ, काय करतेस तू? नाही ताई. अरे उठ म्हणलं नव. अगं ताई तुझं डोसकं म्हणजे सुपर फास्ट ट्रेन आहे ग. अगं कसलं धावतं. काय शक्कल लढवतीस ताई तू आणि हरवतीस शत्रूला.